प्रिय वाचक मंडळींनो, मी सुदर्शना. आजच्या पॉडकास्टमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. आजचा चौथ्या रविवारी आपण उत्सुकता वाढविणारे आणि आश्चर्यकारक माहिती वाचू आनंदे जगू स्वानंदे या पॉडकास्टमधून देणार आहोत. रोचक और रोमांचक अंटार्क्टिका. 4 वर्षानंतर शेकल्टनच्या टीमने परत प्रयत्न करण्याची तयारी सुरू केली. यावेळी त्यांच्या टीममध्ये त्यांनी सायबेरियन घोडे घेतले आणि ऑक्टोबर महिन्यात रॉस समुद्रात आपला बेस कॅम्प बनविला. त्यानंतर त्यांनी ठिकठिकाणी आपले अन्नभंडारचे कॅम्प उभे केले, पण तेथील कडाक्याच्या थंडीमुळे सगळे घोडे मरण पावले. शेवटी त्यांच्यातील 4 मेंबर शेवटचा पडाव चढण्यासाठी निघाले. ते स्वतः त्यांची स्लेज ओढत बर्फावर चालत होते. शेवटी 180 किलोमीटर अंतर राहिले होते, पण बर्फामध्ये त्यांचे हातपाय गारठायला लागले होते. त्यांच्याजवळ फक्त 3 दिवसांचे अन्न उरले होते, म्हणून त्यांना परतावे लागले. नोव्हेंबरमध्ये ते कसे तरी आपल्या जहाजावर परतले आणि इंग्लंडला परत आले. त्यावेळी त्यांना खूप सन्मान मिळाला व सर ही पदवी मिळाली. शेकल्टनचे अभियान अपूर्ण राहिले हे पाहिल्यावर स्कॉट यांनी शेकल्टन यांच्या अनुभवावरून परत तयारी करायला सुरुवात केली. यावेळी त्यांनी कुत्रे आणि सायबेरियन घोडे पण आपल्या अभियानात सामील केले. नोव्हेंबर 1910 साली त्यांच्या अभियानात 25 सदस्य, मोटर, ट्रॅक्टर स्लेज आणि 33 कुत्रे घेण्यात आले. अंटार्क्टिकाच्या आधी त्यांचा शेवटचा पडाव ऑस्ट्रेलियाच्या मेलबोर्न बंदरात होता. खूप प्रसिद्धी आणि प्रचार करून स्कॉट या अभियानाला निघाले होते. पण त्याच वेळी एका ठिकाणी गुपचूप दक्षिण ध्रुवावर जाण्याची तयारी एक हौशी शोधक करीत होता. त्याचे नाव होते एमंडसन. त्यांचे आयुष्याचे पहिले स्वप्न होते आर्क्टिक महाद्वीपावर व उत्तर ध्रुवावर पहिले पाऊल टाकायचे, पण ते असफल झाले होते. त्यामुळे त्यांनी तयारी सुरू केली, पण ते निराश न होता. आता हीच तयारी त्यांनी दक्षिण ध्रुवासाठी सुरू केली. ते बरेच दिवस एस्किमो लोकांसोबत राहून त्यांनी सायबेरियन हस्की कुत्रे आणि स्लेज गाड्यांचा अभ्यास केला होता. त्यांनी ही तयारी इतकी गुप्तपणे सुरू केली की त्यांच्या टीम मधील माणसांना सुद्धा हे माहीत नव्हते की ते खरे कुठे जाणार आहेत. जगाला त्यांनी दाखविले की ते उत्तर ध्रुवावर चालले आहेत. 1910 साली 19 सदस्यांसह त्यांनी त्यांच्या अभियानाला सुरुवात केली. त्यांना विश्वास होता की सायबेरियन घोडे आणि हस्की कुत्रे व स्लेज आपल्याला दक्षिण ध्रुवावर जाण्यास यशस्वी करतील. त्यांच्या अभियानात त्यांनी 56 कुत्रे सामील केले होते. त्यांना स्कर्वी रोगाची पूर्ण माहिती होती, म्हणून ते खूप सारे व्हिटॅमिन सी युक्त भोजन घेऊन चालले होते. तेव्हा पनामा कालवा बनला नव्हता, म्हणून उत्तर ध्रुवावर जाणाऱ्यांनाही अमेरिका महाद्वीपाची पूर्ण चक्कर लावूनच जावे लागेल. 1910 मध्ये एमंडसन जहाज बेरिंग खाडी पार करून आपले शेवटच्या बंदराच्या पाडावर आले. बंदराचं नाव मदिरा होते. तिथे जेवणाचे सामान वगैरे भरून घेण्यास 3 दिवस लागणार होते. जहाज सुटायला 3 तासांचा अवधी होता. तेव्हा एमंडसन यांनी आपल्या सर्व साथीदारांना डेकवर बोलविले. डेकवर अंटार्क्टिकाचा नकाशा पसरला होता. त्यांनी इथे खऱ्या मिशनचे सत्य जाहीर केले. सर्व सभासद आश्चर्याने फक्त बघत राहिले. त्यांनी प्रत्येक व्यक्तीला विचारले की तुम्हाला जर परत जायचे असेल
तर तुम्हाला पूर्ण सन्मान व वेतन दिले जाईल. पण माझी इच्छा आहे की हा मान नॉर्वेला मिळाला पाहिजे. स्कॉटच्या आधी मला तिथे पोहोचायचे आहे. कोणीही परत जाण्यास तयार नव्हते. तेव्हा त्यांनी त्यांच्या आयोजकांना एक तार पाठविली. त्यात त्यांनी त्याची माफी मागितली व त्यांनी त्यांना खरं सांगितले. त्याच वेळेला त्यांनी एक दुसरी तार स्कॉटला केली की तू पोहोचतो पहिले की मी. मेलबोर्नची तार स्कॉटला एक धक्का होता. नंतर सुरू झाली एक जीवघेणी स्पर्धा. स्कॉट यांनी पटापट सगळे संपवून पुढील प्रवासाची तयारी सुरू केली. ते जानेवारी 1911 रॉस समुद्रात आपल्या पहिल्या टप्प्यावर पोहोचले. ताबडतोब त्यांनी आपला बेस कॅम्प तयार केला व पुढे जाऊन जेवणाचे भंडाराचे कॅम्प बनवायला सुरुवात केली व संपवले. त्यांनी फेब्रुवारीमध्ये 300 किलोमीटर पर्यंत आपले अन्न भंडाराचे काम संपवलेले होते. एक दिवस स्कॉट असे चक्कर मारत असताना त्यांच्या लक्षात आले की एमर्सनचा कॅम्प 100 किलोमीटर मध्ये लागला आहे. त्याच्यासाठी हा खूप मोठा धक्का होता. एमर्सन 1911च्या जानेवारीतच रॉस सागरात पोहोचले होते. त्यांनी सुद्धा 500 किलोमीटर पर्यंत अन्न भंडारचे कॅम्प केले होते. एप्रिल महिन्यात दक्षिण ध्रुवावर रात्र सुरू झाली. -55 तापमान. दोन्ही जहाजे अंटार्क्टिकावर सोडून आपल्या बेस कॅम्प मध्ये परत आले. दोन्ही दलांनी पुढच्या प्रवासाची तयारी सुरू केली. कपडे, तंबू, स्लेजची दुरुस्ती वगैरे करू लागले. संध्याकाळी काही मनोरंजनाचे कार्यक्रम करण्यात वेळ घालवू लागले. सर्वांचे मनोबल चांगले राहावे म्हणून 6 महिने संध्याकाळी असेच रोज कार्यक्रम करीत असत. रेसची बेचैनी एमर्सनला खूप खलत होती. त्यामुळे त्याच्या दलाने ऑगस्टमध्येच पुढे जाण्याचा प्रयत्न करण्याचे ठरविले. कोणासाठीही हा महिना योग्य नव्हता. हस्की कुत्रे बर्फात जमून मरून गेले. माणसंही वाईट तऱ्हेने घायाळ झाले. त्यामुळे सगळे परत आले. त्यांनी 20 ऑक्टोबरला परत प्रवास सुरू केला. ओळख ठेवण्यासाठी पूर्ण रस्ता बर्फाचे स्तंभ उभे केले. कठीण चढाई 21 नोव्हेंबर ते सर्व कठीण चढाई करून गेले. त्यांनी रस्त्यात येताना सर्व ठिकाणी अन्न भंडार बनवायला ते विसरले नव्हते. आता दक्षिण ध्रुव फक्त 500 किलोमीटर राहिला होता. इथे एमर्सनने खूप क्रूर निर्णय घेतला. आता पूर्ण चढाई झाली होती. राशन म्हणजे अन्नाचे डेपो पण स्थापित झाले होते. हस्की कुत्र्यांची गरज नव्हती. त्यांनी या कुत्र्यांना मारूनच पुढील प्रवासासाठी अन्न म्हणून वापरायचे ठरविले. ज्यांनी त्यांना आतापर्यंत पोसले होते त्यांनाच ते काम करावे लागले. तेच व्यावहारिक होते. शेवटी 5 लोकांची एक टीम तयार करण्यात आली. ती शेवटच्या टप्प्यात पुढे जाणार होती. स्कॉटने नोव्हेंबरमध्ये आपला बेस कॅम्प सोडला. गाड्या, घोडे आणि खूप सारे हस्की कुत्रे घेऊन त्यांचा कारवा पुढे निघाला. पण पुढील थंडीमध्ये त्यांचे सारे गाड्या बसून गेल्या. कुत्रे पुढे जात होती पण त्यांना काही अनुभव नव्हता. शिस्तीचे धडे नसल्यामुळे ते त्रासदायक होत होते. त्यामुळे त्यांनी सर्व कुत्रे परत पाठविण्याचा निर्णय घेतला. आता प्रगती फक्त त्यांच्यावर होती. ते सगळे यामुळे खूप संतुष्ट पण होते. स्कॉटची टीम उभे चढाव, बर्फाच्छादित पहाड चढत शेवटी अंटार्क्टिकाच्या पठारावर पोहोचले. आता केवळ 5 लोकांची ती शेवटची चढाई करण्याचे ठरले. बाकीचे परत खाली गेले. 8 डिसेंबरला एमर्सनची टीम शेकल्टनचा प्रवास जिथे थांबला होता त्या पलीकडे पोहोचले होते.
आता दक्षिण ध्रुव फक्त 150 किलोमीटर उरला होता. एमर्सनने कोणत्याही विश्रांतीसाठी परवानगी दिली नाही. त्याला कॉस्कॉटच्या पुढे जायचे होते. अखेर वेड्यासारखे चढत राहिले. 14 डिसेंबर 1911 साली 3 वाजता त्यांचे सर्व यंत्र दाखवत होते की ते दक्षिण ध्रुवावर पोहोचले आहेत. त्यांनी सर्वांनी एकत्रितपणे नॉर्वेचा झेंडा दक्षिण ध्रुवावर काढला. एमर्सन स्कॉटच्या नावाने एक पत्र लिहून ठेवले. हे पत्र नॉर्वेच्या राजाला नेऊन देणे. या सर्व प्रवासानंतर स्कॉटची टीम 17 जानेवारी 1912 साली दक्षिण ध्रुवावर पोहोचली. पण तिथे अगोदरच एका तंबूवर नॉर्वेचा ध्वज फडकत होता. 34 दिवसांनी ते मागे पडले होते. स्कॉटचे स्वप्न नष्ट झाले होते. त्याने आपला ध्वज फडकवला आणि परतीच्या प्रवासाला लागले. इकडे एमर्सन खूप उत्साहाने उतरायला सुरुवात केली. त्यांच्यासाठी रस्त्यात अन्नभंडार तयार होते. ते घाईघाईने परत आले. बेस कॅम्पला पोहोचले. त्यांना केवळ 3 दिवस लागले. त्यानंतर त्यांनी पटापट आपले सामान जहाजात टाकले आणि रवाना झाले. सर्वजण आपल्या यशाची गाथा जगाला सांगायला खूप उत्सुक होते. 7 मार्च 1912 साली ते तस्मानियाला पोहोचले. एमर्सनचे नाव सर्व विश्वात विख्यात झाले होते. स्कॉट आपले ओझे उचलत खाली उतरायला लागला. ते सर्व निराश झाले होते. त्यांच्यासाठी अन्नभंडार विपुल होते, पण ते 18 किलोमीटरवर. तिथपर्यंत पोहोचणे शक्य नव्हते. ते सर्व वादळात अडकले आणि उतरू शकले नाही. शेवटी 1 वर्षानंतर दुसऱ्या टीमला त्यांचे शव तिथे मिळाले. त्यांच्याजवळ मिळालेल्या डायरीत त्यांच्या अंतिम संघर्षाचे वर्णन आहे. आज ठीक दक्षिण ध्रुवावर अमेरिकेचे वैज्ञानिक केंद्र आहे. या दोन्ही संशोधकाच्या सन्मानार्थ त्या दोघांचे नाव एमर्सन स्कॉट वैज्ञानिक केंद्र दिले गेले आहे. भेटू पुढच्या भागात महिन्याच्या 4थ्या रविवारी.